तर नमस्कार मित्रांनो, श्री गणेश सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या भाग 2मध्ये, अष्टविनायक भाग 2मध्ये. सकाळी आम्ही उठलो, आंघोळ वगैरे केली व त्यानंतर आम्ही निघालो गणपतीच्या दर्शनासाठी. ओझरीतल्या बाहेर असे भव्य असं गेट आहे, त्याच्यानंतर आतमध्ये असे विघ्नहर्ता श्री ओझरची पाटी आहे व मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने आतमध्ये दर्शनाला जाण्यासाठी एंट्री आहे. समोरून तुम्ही मग दर्शन घेऊ शकता. इकडे थोडीशीच लाईन होती, लाईनमध्ये थांबून प्रथम दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथे आम्हाला श्रीरामाची मूर्ती दिसली व त्याच्यासमोर फुलांनी खूप छान असे बाप्पा मोरया असे लिहिले होते. ते क्षण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले व तिथे आम्ही थोडेसे फोटोशूट केले, फोटो वगैरे काढले, आरती वगैरे झाली. त्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट गणपतीकडे. तर पुढचा गणपती होता आमचा लेण्याद्री. लेण्याद्री गणपती डोंगरावरती आहे, थोडंसं चढण्यासाठी वगैरे अवघड आहे असे बोलत होते. कधी न गेल्यामुळे माझी उत्सुकता होती, कारण आपल्याला ट्रेकिंग करायला खूप आवडते. याआधी आपण 4-5 गडावरती ट्रेक केलेला आहे. त्यानंतर अशी पालखी चालली होती, मी त्यांचा छोटासा व्हिडिओ घेतला. बऱ्याच जणांना पालखी खांद्यावरती घेऊन फोटो काढण्याची उत्सुकता होती. सर्वांनी एक एक करून फोटो काढले. माझा फोटो कोणीच नाही काढला, कारण कॅमेरामॅन मीच होतो. त्यामुळे मी आपलं मनाला शांती दिली आणि म्हटलं चला भाऊ आपण जाऊ पुढं. मग मी काही आपल्या हाताने सेल्फी घेतला, थोडासा सेल्फी घेऊन सर्वांनी बसमध्ये बसण्यास ड्रायव्हर लोक सांगत होते, पण सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त होते, कारण सकाळचे वातावरण एकदम थंड आणि शांत होते आणि गर्दी थोडीही नव्हती. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित फोटो काढले व त्यानंतर डायरेक्ट आपण पोहोचलो लेण्याद्री पर्वताच्या खाली. पुढे पाहू शकता तुम्ही, उंच डोंगरावरती आपल्याला जायचे होते. जायला जशी सुरुवात केली, अर्ध्यापर्यंत जात नाही तोपर्यंतच आम्हाला सकाळी सकाळी माकडे दिसली. माकडे सकाळी नाश्ता करत होते. कोणीतरी त्यांना पार्ले बिस्किट पुडा दिला होता. काही माकडे झाडावरती बसली होती. प्रत्येकजण खाण्यामध्ये व्यस्त होता. मग मला पहिल्यांदाच मी एवढ्या जवळून माकडं बघतोय, ते पण इतक्या प्रमाणात. कमीत कमी 100-200 तरी कमीत कमी असतीलच माकडे. अगणित माकडे होते. मस्तपैकी सगळेजण येणाऱ्याच्या हातातनं काय भेटेल ते खात होते. पाण्याची बाटली दिसो, काही दिसो, डायरेक्ट माणसाच्या आतमध्ये यायचे, पळत यायचे, ओढून घ्यायचे. त्यांच्यात खाण्यासाठी भांडणे लागायचे. मला वाटलं फक्त भांडणं बहीण भावातच होत्याच काही, पण त्यांच्यात बी भांडणं तुफान खाण्यासाठी. पोरं मस्त मज्जा करत होते, मस्ती करत होते, त्यांना खिजवत होते. महिला सांगत होत्या पोरांना ओरडू नका रे, काही म्हणू नका त्यांना. पण पोरं ऐकत्याच होय, पोराची चालली मस्ती. त्याचं पण ते पण यायले मागं. इतकी मस्त मजा येत होती ना, अप्पा सांगताय बास. चढता निम्मा रस्ता कधी पार झाला या माकडाच्या नादात कळलंच नाही. ते माकडाला बघायच्या नादात आम्ही माकडासारखे टनाटन उड्या मारत पोहोचलो गडाच्या जवळजवळ. लेण्याद्री गिरिजात्मक गणपती म्हणून ओळखला जातो. अष्टविनायकातील सर्वात एकच हा असा गणपती आहे की जो लेणीमध्ये आहे व तो बौद्धकालीन लेण्यात कोरलेला आहे. एकदम कोरीव आहे, कुठल्याही प्रकारची त्याला बांधकाम वगैरे नाही, पूर्ण लेण्यामध्ये कोरलेलं आहे असा हा गणपती आहे. कमीत कमी 300 तर पायऱ्या असतील. चढलो आम्ही तरी. एक छोटंसं माकड दिसलं पळताना. मी माझ्या मुलाला दाखवत होतं ते छोटंसं माकड. तेवढंसं कैद केलं. एक माकड झाड हलवत होतं लका. त्याला काय मजा होते, डिस्को डान्सरसारखा उड्या मारायचा नसतो तो. पण खूपच छान खरंच अनुभव. सकाळी तुम्ही कधीही जा लेण्याद्रीला, सकाळी खूप छान वाटते. दुपारच्या वेळेस उन्हामुळे तुम्हाला पायऱ्या वगैरे चढताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण पाणी वगैरे आपण जर वरती घेऊन गेलो तर पाणी हे माकडं काही ठेवत नाहीत आपल्याकडे, पाठीमागे येऊन खेचतात. तुम्ही जर खायला द्यायचं असेल तर देऊ शकता त्यांना. हे बघा माकड काहीतरी खायला दिली आशेने त्या माणसाच्याकडे हाताला धरून बसलं होतं, पण तो भाई काही त्याला खायला दिला नाही काही, त्यामुळे ते गेलं पळून खाली आणि ते होयकर हसत होता. मी गेलो वरतून मस्तपैकी असा छानसा एक व्हिडिओ घेतला. काय व्हिडिओसाठी तर आपण मस्तपैकी तिथे बसले. ते माकड बघल ते माकड नुसतं खायच्याच नादात होतं, दुसरं काहीच काम नाही, नुसतं खायचं. ते बाईचा गजरा घेणार होतं, ती बाई उठून अलीकडे म्हणून बरं झालं. तेव्हा त्याच्या हातातलं बिस्किट घेतलं, खायला चालू केलं. एवढं झालं. एकाच्या हातातली घेतली पाण्याची बाटली, बाईनं पाण्याची बाटली घेतली, झाकण लावलेलं होतं, झाकण स्वतः काढलं. मी व्हिडिओ स्टार्ट करेन पण भाईनं पाणी खाली सांडलं. पाणी सांडून कसं पितोय बघा. पाणी सांडून तेवढं बसत नाही, बिस्किट पाण्यामध्ये बुडून खातं आहे. वरती पाणी आहे प्यायला, असं काही नाही की नाही. माकडांना पिण्यासाठी वरती पाणी आहे, पण त्यांना पाहिजे बिसलेरी पाणी खालून आणलेलं लोकांनी. नुसती मजा करत होती एवढी माकडं.
ते माकडं बघण्यातच गेलं. ते देवदर्शन राहिले तिकडे, सगळेजण ते माकडाच्याच मागं लागले ते. त्याच्यानंतर मी गेलो मंदिरामध्ये मस्त अशी दर्शन घेतलं. त्यानंतर आरती चालू होती, आरती घेतली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंदिरात आरती अभिषेक कंपल्सरी होता. मस्त आरती घेतली, प्रसाद घेतला. त्यानंतर सर्वजण आम्ही गेलो खाली, डोंगराच्या खाली. तिथे पार्किंगवरती जेवणाची व्यवस्था केली होती. इथे दर्शन वगैरे होईपर्यंत तिथे स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सर्वजण उतरलो खाली. मुलाला असं घेतलं खांद्यावरती, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत उड्या मारत आलो आम्ही. पण जाताना माकडीवर गेलो, येते वेळेस माकडासारख्या उड्या मारत मीच खाली आलो. वा, मस्त वाटलं एकदम. सर्वजण उतरले. अष्टविनायक केलेच पाहिजे. तुम्ही पण कधी आयुष्यात प्रसंग आला तर नक्की करा, कारण तुम्हाला पुढे दाखवतो मी. अष्टविनायक आपण तरुण वयातच का करावे, किंवा कुठलेही गड किल्ले तरुण वयातच का फिरावे. कारण त्यानंतर जेव्हा आपण म्हातारे होऊ त्यावेळी जर आपल्याला अष्टविनायक करायचे असेल किंवा देवदर्शन करायचे असेल तर आपल्याला अशा पालख्या घ्याव्या लागतील. पालख्या घेऊन दर्शन करण्यापेक्षा आपण या वयामध्ये वेळ काढून दर्शनात जावे, मी असं आवर्जून तुम्हा सर्वांना सांगेन. नाहीतर अशी वेळ आल्यानंतर जाऊन काही फायदा होणार नाही, एन्जॉय पण होणार नाही. तुमच्याकडे अमाप पैसा असेल पण जर तुम्हाला चालता वगैरे येत नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. अशी पालखी घेऊन तुम्हाला जावं लागेल, एवढे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हा लेख थोडासा वाचला लेन एंट्रीचा, पूर्ण कसं आहे काय नाही. त्यानंतर आम्ही पोचलो डायरेक्ट महडमध्ये पण तेच राहिलेले बाकीचे लोक फोटोशूट काढण्यात बिझी. पालखीला खांदा देऊन जायचे, फोटो काढायचे, पण मी आपला व्हिडिओ काढण्यात व्यस्त होतो. सगळ्यांच्या पुढे जाऊन व्हिडिओ काढत होतो. सर्व क्षण घेतील माझ्या कॅमेऱ्यामध्ये असं बघत होतो, बाजारपेठ वगैरे. पण कॅमेरा क्वालिटी थोडीशी लो असल्यामुळे उजेड जिथे असेल तिथेच व्हिडिओ छान दिसत होता माझा. त्यानंतर मंदिरात गेले. मंदिरात अभिषेक आरती सर्व झाले, दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही आलो बाहेर थोडंसं. तिथे पण एक छोटंसं तळ आहे, तळ्याच्या शेजारी येऊन थोडंसं फोटोशूट केला. त्यानंतर जाऊन ट्रॅव्हल्समध्ये बसलो. त्यानंतर डायरेक्ट उतरलो मी पालीमध्ये. हा आमचं अष्टविनायकातलं शेवटचं ठिकाण. सर्व अष्टविनायक एकदम व्यवस्थित, सुखरूप आणि आनंदी, ना कुठलं भांडण ना कुठलं तंटा, एकदम व्यवस्थित असे पार पडले. त्यानंतर सर्वजण नाचत होते, गणपती बाप्पा मोरया. सांगतो, आनंदी क्षण आहे, आयुष्यातला कधीच विसरता येणार नाही. एवढा भारी अनुभवायला मिळाले मला, खूपच छान. हा अनुभव पहिल्यांदाच, त्यासाठी वारकरी संप्रदायासोबत जाणं खूप गरजेचं आहे. फॅमिली ट्रिप गेल्यानंतर पण एन्जॉय होतो, पण हा आनंद खूपच शब्दात सांगणे अशक्यच. स्वयंपाक होईपर्यंत परत भजनी मंडळींनी आपली तिथे अभंग वगैरे करून थोडंसं भजन वगैरे केले, तास दीड तास. त्यानंतर सर्वांचे जेवण झाले. जेवण झाल्यानंतर आम्ही सुखरूप सर्वजण ट्रॅव्हल्समध्ये बसून पहाटे आपापल्या घरी आलो.